नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांच्या आरोग्य मंत्र मराठी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण जाणून घेणार आहोत हार्ट अटॅक म्हणजे काय आणि तो का येतो व त्याची लक्षणे कोणती आणि त्यापासून बचाव कसा करायचा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ही माहिती तुमचे व तुमच्या कुटुंबाचे प्राण वाचवू शकते. तर बघा, हार्ट अटॅक हा अचानक येतो का असं तुम्हाला वाटतं का? अचानक येतो, पण खरं म्हणजे तो येण्याआधी अनेक संकेत देत असतं आपल्या शरीराला. तर बघा, आज आपण जाणून घेणार आहोत हार्ट अटॅक का येतो, त्याची लक्षणे आणि त्यापासून बचाव कसा करायचा. तर बघा, हार्ट अटॅक म्हणजे काय? हार्ट अटॅक म्हणजे बघा, हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज झाल्यावरती हृदयाला ऑक्सिजन मिळत नाही आणि हार्ट अटॅक येतो. ह्या ब्लॉकेज कशामुळे होतं? प्रामुख्याने तर कोलेस्ट्रॉलमुळे होतं. तर बघा, आता आपण कारणे जाणून घेणार आहोत. तर हार्ट अटॅकचे कारणे कोणकोणती असतात का त्याने हार्ट अटॅक येतो? बघा, आपल्या शरीरामध्ये जास्त कोलेस्ट्रॉल जर जमा झालं तर बघा, कोलेस्ट्रॉलचे दोन प्रकार असतात, एक बॅड कोलेस्ट्रॉल आणि गुड कोलेस्ट्रॉल. गुड कोलेस्ट्रॉल काय करतं तर आपल्या शरीराचं जे रक्तप्रवाह आहे ते सुरळीत ठेवण्याचं काम करते. आणि जे बॅड कोलेस्ट्रॉल असतं, बॅड कोलेस्ट्रॉल म्हणजे काय, आपण जे पिझ्झा बर्गर वगैरे खातो तर ते काय होतं, आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये जमा होतं. जमा झाल्यानंतर काय होतं, ते एका जागी स्टोअर होतो. एका जागी जर जमा झाल्यानंतर मग काय होतं, जो आपला रक्ताचा आणि ब्लडचा सप्लाय आहे तो सुरळीत होत नाही. म्हणजे ज्या ब्लड सेल आहेत ना, ते एका जागी स्टोअर होतात. एका जागी जर स्टोअर झाल्या तर काय होतं, त्या डेड होतात. डेड झाल्यानंतर त्याचं ब्लॉकेज होतं, ब्लॉकेज तयार होतं. तर बघा, मग हे ब्लॉकेज कसे तयार होतात? कोलेस्ट्रॉलची वाढ झाल्यामुळं, हे समजलं सगळ्यांना. तर बघा, त्याच्यानंतर येतो उच्च रक्तदाब. उच्च रक्तदाब, तर बघा, सतत BP जास्त राहिलं तर रक्तवाहिन्यांवरती ताण येतो, त्यामुळे त्या कमजोर होतात आणि हार्टवरती दबाव वाढतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो. तिसरं कारण आहे डायबिटीस. डायबिटीस म्हणजे साखर जास्त असल्याने रक्तवाहिन्यांचं नुकसान होतं, त्यामुळे ब्लॉकेज लवकर होतात आणि हार्ट अटॅकची शक्यता वाढते. तर बघा, त्याच्यानंतर चौथं कारण आहे स्मोकिंग म्हणजे सिगारेटमधील हानिकारक पदार्थ रक्तवाहिन्या अरुंद करतात आणि ऑक्सिजन कमी पोहोचवतात, त्यामुळे हार्टवरती वाईट परिणाम होतो. पाचवं कारण आहे जास्त ताण म्हणजे स्ट्रेस. आजच्या धावपळीच्या जीवनात ताण खूप वाढलाय. सतत स्ट्रेस राहिल्याने BP वाढतो आणि हार्टवरती परिणाम होतो. सहावं कारण आहे व्यायामाचा अभाव. तर बघा, शारीरिक हालचाल कमी असल्यामुळे वजन वाढतं आणि कोलेस्ट्रॉल वाढतं आणि हार्ट कमजोर होतं. तर बघा, हे झाले कारण. तर आपण हे बघू, त्याचे लक्षणे बघू कोणकोणते आहेत. तर बघा, लक्षणे कोणते, तर पहिलं लक्षण आहे छातीत दुखणे आणि दडपण आणि किंवा जळजळ. छातीमध्ये जडपणा, दाब आल्यासारखं वाटणं किंवा जळजळ होणं, हे सर्वात कॉमन लक्षण आहे. काही वेळा हे दुखणं काही मिनटं येतं आणि जातं. दुसरं कारण आहे दुखणे, हात दुखणे, मान, जबडा किंवा पाठीकडे जाणे. बघा, छातीतलं दुखणं हळूहळू डाव्या हाताकडे, मानेकडे, जबड्याकडे किंवा पाठीकडे पसरू शकतं. हे हार्ट अटॅकचं खूप महत्त्वाचं संकेत आहे. तिसरं लक्षण आहे श्वास घेण्यास त्रास, म्हणजे अचानक श्वास घ्यायला त्रास होणं, दम लागणं, हे देखील गंभीर लक्षण आहे, विशेषतः आरामात बसलेले असताना. त्याच्यानंतर चौथं कारण आहे घाम येणे. काही लोकांना अचानक थंड घाम येतो, शरीर कमजोर वाटतं किंवा चक्कर येते, हे शरीराला लक्षणं आल्यास समजून घेणे. तर बघा, त्याच्यानंतर पाचवं कारण आहे उलटी किंवा मळमळ. विशेषतः महिलांमध्ये उलटी किंवा मळमळ होणं ही लक्षण दिसून येतात, जी लोक साधी व पचनाची समस्या समजून दुर्लक्ष करतात. तर बघा, हे आपण लक्षणे पण पाहिले, त्याचे हे कारणे पण पाहिले. तर बघा, त्याच्यावरती उपाय पाहू आपण. रोज 30 मिनटं व्यायाम करा. त्याच्यानंतर दुसरा उपाय आहे तेलकट आणि जंक फूड कमी करा. तिसरा उपाय आहे धूम्रपान सोडा. चौथा उपाय आहे स्ट्रेस कमी ठेवा. त्याच्यानंतर BP, शुगर आणि कोलेस्ट्रॉल तपासत राहा, म्हणजे त्याच्यानंतर कळतं का आपल्याला हार्ट अटॅक येण्याचे संकेत आहे किंवा नाही. तर त्याच्यानंतर समजा आता हार्ट अटॅक जर आला तर आपण काय करावं? ताबडतोब इमर्जन्सीला कॉल करायचा. रुग्णाला शांत आणि स्थिर ठेवायचं. त्याच्यानंतर कपडे सैल करा आणि ॲस्पिरिन टॅबलेट जर डॉक्टरांनी सांगितलं असेल तरच आपण ती देऊ शकतो. CPR माहिती असेल तर करा.
बघा हे तुम्हाला काय करायचं जर हार्ट अटॅक आलं तर हे कळलं असेल. तर बघा आपण त्याची कारणे पण सांगितले, लक्षणं पण सांगितले, त्याच्यावरती उपाय पण काय करायचे हे पण सांगितलं. समजा हार्ट अटॅक आला तर आपण काय करू शकतो हे पण सांगितलं. तर बघा आता हा आपण हार्ट अटॅक अचानक येत नाही, तर शरीर आधीच संकेत देत असतं, ते ओळखा. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर बघा लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.